केंद्रात गाणं आपण म्हणालो होय. म्हणून करता आणल्या करून घेतलं 5 जण बहिणीने आपापल्या वाटेने वाट लागल्या होत्या चालायला 5 जण बहिणीने निरोप दिला अक्का मायवाला म्हणे एकवाला 5 जण म्हणे आपापल्या गावाला निघून गेल्या हिकडे रे बाबा म्हणे एकवानी म्हणे मायेवा दुसरे बाबा आपण निघून जायचं आपल्या गावाला म्हणून त्या अक्का मायवाने त्या टायमाला बाळ लावला कडी काकला जसे एकवानं सोन्याचा पाना लावला शिराला मायवानं मांजर घेतलं वाट्याला आणि म्हणे वाट लागल्या होत्या रे बाबा चालायला संचय म्हणे शब्दाला गतीपती पूर्ण आणि 2 बहिणी वाट लागल्या चालायला दसरे बाबा वाट लागल्या चालायला हिंडत फिरत निघून गेले त्या बागीच्या डोंगरातून त्या बागी गावाला दसरे बाबा राहुल मोठं लागलं होतं दिसायला बागी गावाला नजर टाकल्याशिवाय पण एवढ्या तावडीला बहीण एकवाला बागी गावाला देऊळ लागलं होतं दिसायला दसरे बाबा एकवा बोलते रे बाबा मायवाला अगं अक्का म्हणे सांगतो ऐकून घे तुला शिखर एवढं सुंदर लागलंय दिसायला आता देव किती चांगला असं म्हणून त्या टायमाला आवड देऊळ एवढं सुंदर दिसतंय आपण या देवळात रे बाबा देव कसला असावा आलोया ह्या देवाचं दर्शन घे ह्या शब्दाला पंचाच्या नियमाप्रमाणे गद्यपदी एवढे बघा एवढ्या चौधरा बागीचा बकना सवयच्या पाऱ्याला शंकर मारुतांबे हाताला वाळला रे बाबा पडदा किंवा जसा धोतराचा पिळा खांद्याला लावला अंघोळ करण्यासाठी जाईत होता त्या हिर भारवला एवढ्या चौधरीला तशी ती अक्का मायवा निर्भणी एकवा निघून गेल्या
पण आका मायवा लागली बागीच्या बकऱ्याला बोलायला. अरे अरे मामा, बागीचा बकऱ्यात कुठं राहतो या सांगशील काय मला? हे राहुल कुणाचाही केलेला राहुल दाखवू म्हटल्यावर बागीचा बकऱ्याला बोलायला. आहा दिसतोय त्या बागेच्या बकऱ्याचा राहुल हा. चला पुढच्या बाजूला आलो म्हणून लागला होता सांगायला. सांगितलं ह्या शब्दाला गद्य पद्य पूर्ण एवढ्या बघा मिळाला एवढ्या बघा बागेचा सांगितल्याशिवाय आणि बागेचा बकनात घाई गडबड न वाट लागला होता चालायला. वाट लागला चालायला निघून गेला बाबा हिर भारवला. बागीच्या बकनात म्हणजे मनात भेदभाव आला. वाचा त्याची बदल झाली. लागला बोलायला एकाला दोन नाऱ्या मला मिळाल्या असं म्हणून त्या घाई गडबडीत अंघोळ सवय लागला करायला. एक अंग भिजले एक अंग नाही असे केला आणि मात्र परत बागीचा बकनात बाबा त्याच्या मला वाट लागला होता चालायला. धोत्राचा पिंडा खांद्यावर घेतला. नारू शंकर तांब्या भावने घेतला. घाई गडबडीनं वाट लागला उतर बाबा चालायला. वाट लागला चालायला निघून गेला आपल्या वाड्याला आणि दरवाजात आत जाता जाता मात्र चटाई माला कडे कुलप लागला होता काढायला. दोन भनिष्णी हात लागला होता सोडायला. मागल्या बाजूने कडे कुलप लागला होता बाबा तलावायला. सोडला आणि बागेचा बकनात लागला होता बोलायला. जसं रे बाबा वाट लागला होता चालायला पण जाता जाता खाली कुलप लागला होता लावायला. निघून गेला दोन भणीच्या जवळच्या बाजूला आणि लागला या भनिष्णी काय रे बाबा बोलायला. आलायसा ते आलायसा म्हणून सांगितलं. नवखंडी कापूस लागला होता दिसायला पण बागेचा बकनात लागला होता रे बाबा बोलायला. आलायसा ते आलायसा माझ्या वाड्याला नवखंडी हे कापूस आहे माझ्या रे बाबा रावणाला. तो तुम्ही पाहिजेसा निवडायला एवढं सांगितलं. निवडला असं जर सोडणार नाही तर तुम्हाला सोडणार नाही आजच्या दिवसाला. काय मायवा बहीण एका शिवा नवखंडी कापूस पिंजल्या एवढ्या तावदीला बागेचा बकनात काय लागला होता बोलायला. तसा बागेचा बकनात लागला रे बाबा बोलायला. अक्का मायवाने तो जसा नवखंडी कापूस पिंजून सोपवला आता तरी सोड मला. एवढं म्हणल्याबरोबर बागेचा बकनात बोलतो या असं सोडणार नाही तुम्हाला. दसरे बाबा नाचना निराळे मिसळ्याला ती निवडा पाहिजे.
तावडीला नीट करा म्हटल्याबरोबर मायावाला राग लागला होता याला. सारे बाबा मनात लागले मायेवा बोलायला. अरे अरे मातो त्यावेळेला पाठचा बंधू भिरा पडलेला असशील तर काहीतरी नावाला हित करशील रे बाबा त्या टायमाला. ह्या संकटातून आम्हाला सोडवशील एवढं म्हणल्याबरोबर बंधू बिराप्पा काकत बसून त्या टायमाला देवाची करणी जगाला झाल्याशिवाय बंधू बिरापण झाडून लात लागला होता रे बाबा तमारायला. आता मारला तसा बागीच्या बकण्याचा रावण रे बाबा एका अंगाला पडला त्या टायमाला. त्यात रे बाबा भाई राणी अक्का मायवा भणी एकवा द्यायला. एवढ्या बघा या वेळात, एवढ्या बघा या टायमात. देवाची करणी जगाला झाली. बंधू बिरापाच्या टायमाला बागी बकनाथाचा राहुल देवळे अंगाने लागला होता पडायला. जसं रे बाबा रावळ घेऊन रे बाबा पाडला त्या टायमाला. अक्का मायवानं भणी एक रावळातून बाहेर आली त्या जाग्याला. बाळ घेतलं कडीला दोघी बाहेर आल्या शिवाय पण आता मायवानं इकडच्या दाराने शाप लागले होते रे बाबा देवाला. बागीच्या बकनाथाला लागली या बोलायला. अरे अरे माजूर बागूच्या बकनाथा सांगतो म्हणले आई की तुला तुझा वट्टा रे बाबा पैसर दिल्याला शाप घे म्हणली त्या टायमाला. आणि शाप कसं लागली द्यायला तुझा वाडा धुडा वसाडे पडले रे बाबा. तुझ्या वाड्यावर येरून धुतुळा उगावतील. दसरे बाबा गाडवा कुत्रा तुझ्या वाड्यावर नव्हतील त्या टायमाला. तुझ्या पायरीचा भोंडा माझ्या लहानीला येत यायला. एवढे मायवा लागली होती शाप द्यायला. शाप दिले आणि आगा पाशांचा धोंडा येईल माझ्या रे बाबा. नानी कट्ट्याला त्या टायमाला. मायवानं शाप दिला शिवाय आणि दोन बहिणी वाट लागल्या होत्या रे बाबा चालायला. वाटा लागल्या चालायला, वाटा लागल्या चालायला. बागेगाव सोडून, बागेगाव सोडून. सुटतिया गावाला, सुटतिया गावाला. सुटतीचा धनगर, सुटतीचा धनगर. एवढ्या तावडीला दोन बहिणी शिवाय वाट लागल्या होत्या चालायला. दसरे बाबा अक्का मायवाने बरं लावलं कडी काकाला. मांजर घेतलं वाट्याला, एकवानं पाळणा लावला शिरा मात्याला. आणि म्हणे वाट लागल्या चालायला. वाट चाल करीत करीत निघून गेले सुट्टाटीच्या रानाला. एवढ्या तावडीला सुट्टडीचं धनगर शिवाय मेंढ्या धुवून मेंढ्या लागलं होतं कातरायला. दसरे बाबा मेंढ्या लागलं होतं कातरायला. कातर लागली होती चालू रे बाबा व्हायला. एवढ्या चालतील अक्का मायवा म्हणे एक तिथं निघून गेल्या. आणि जशी अक्का मायवाची नजर गेली मायवा एकावर लागली बोलायला. अगं अक्का आपल्या बंधू बिरापाच्या हातामध्ये मोठभर लोकर घेऊया कंड करून घातलो तर त्या टायमाला. जर कंड केलं न घातलं तर आपल्या बाळाला आपल्या बंधू बिराप्पाला आणखीन शोभा येणं त्या टायमाला. विचार केला म्हणाला दोन बहिणीने त्या धनगराजवळ निघून गेल्या होत्या त्या टायमाला. एवढ्याचा या वेळात वा, एवढ्याचा या प्रेमात वा. सुतानाच्या या धनगरावा, बोलायला या लागला
अरे अरे दादानो, माझ्या ह्या बंधू बिराप्पाच्या हातात तर बाबा कंडकून बांधण्यासाठी मला मुठवर लोकर दिसले काही जावळ्या कोकऱ्याची चटाई मला. एवढे म्हटल्यानंतर सुट्टडी धनगर लागला बोलायला शिवा. सकाळच्या मेंढर लागलो एकत्रायला. सकाळच अरे बाबा मेंढर लागलोय कातरायला. मेंढर कातरून आमच्या हाताला फोड आलं. कोण बी कवा देतील लोकर मागतील देणार नाही. लोकरीचं फुलमाने केल्याशिवाय कुणाला पण देणार नाही मात्र त्या टाइमाला. असं सुट्टडीचा धनगर लागला होता बोलायला. अक्का मायाला राग लागला होता याला. रागाच्या भारात रे बाबा शाप काय लागले अरे बाबा द्यायला. अक्का माझी मायावा, अक्का माझी मायावा, शापवती जाई तर शापवत जाई तर. बरल्याली बोधवा, बरल्याली बोधवा, दगडाया उतिला, दगडाया उतिला. एवढ्या शापकाला शाप बघा देऊना, वाटवती झाली तर एवढ्याच वेळात. सुट्टीचा धनगरा, सुट्टीचा धनगरा, गावामध्ये जाऊन या, गावामध्ये जाऊन. बरल्याला लागला, संगयाला लागले, बरल्याली बोधवा, बरल्याली बोधवा. एवढ्या तावडीला सुट्टडी धनगरांनी शाप दिली. अक्का मायवानी बहिणी कळत त्या टायमाला. का मायवा शाप लागली रे बाबा तुमच्या जरा बाबा लोकरीच्या बोधाचा आणि बाबा तुमचं त्या टाइमाला जसं दगडाची शिळ हुचला असं सांगितलं. आणि अक्का मायवा पुढं वाट लागली होती चालायला. एक सुट्टडीचा धनगराचा बाळ बघितला, निघून गेला गावाच्या मधाला आणि झालेले हकीकत लागला होता सांगायला. आल्याने हकीकत आपल्याला लागला होता कारभारी बोलायला. एवढं हकीकत ऐकलं आणि कारभारी निघून आला रे बाबा हाताळण्यावर जवळच्या बाजूला. कसं काही घडलं कसं काही झालं लागलं होतं बोलायला. पण एवढ्या चावडीला तो धनगराचा बाळ म्हणतोय कारभारीच दिलेला. कोणतरी दोन बायका आल्या, एक बाळ होतं त्यांच्या संगतीला. कोण तर ते दोन नारी रे बाबा त्यांच्या संगती एक बाळ आलता. त्यांनी लोकर मागितली बाळाच्या हातात कंड करण्यासाठी. आम्ही देणार नाही राणीवर मेंढरे कातुला हाताला फोड आला असं म्हणलोय आम्ही त्याला त्यावेळेला. एवढे म्हणल्यानंतर धनगर लागला बोलायला की दोन बायका कुणीकडे गेल्या त्या टायमाला. एवढे म्हटल्यानंतर या रस्त्याने गेल्यात असं लागलं तर बाबा बोलायला. समाजाचं बघाया वेळ नवा, समाजाचं बघाया धनगर नवा. मायवाच्या बघाया आडवा, मायवाच्या बघाया आडवा. मायवाला बघाया बोलत वा, मायवाला बघाया सांगत वा. असं झालं या, असं कसं झालं या. एवढ्या तावडीला सुट्टडीचे धनगर ऐकून घेतले आणि वाट लागलं होतं चालायला. दसर बाबा बाळ लागला बोलायला ह्याच वाटून येऊन पुढे गेल्यात. जावा म्हणल्याबरोबर ते कारभारी निघून गेलं. हिंडतपर्यंत हुडकत अक्का मायवाच्या आडवं निघून गेला. अक्का मायवाच्या पाया पडलं त्यावेळेला. एवढ्या तावडीला मायावाला झालेले हकीकत लागलं सांगायला. असं कसं घडलं सांग म्हटल्याबरोबर. एवढं म्हणल्याबरोबर मात्र देवा त्या टाइमाला अगं अक्का मायवा, झालेली चुकी आम्हाला माफ कर आणि मग पुढे जाते रे मला. करता जर बाळ तुझं